तर नमस्कार मंडळी, मी तिच्यात स्वागत करतो पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर डेली ब्लॉग चालू केले आपण आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. काल वर्कआउट आणि नंतरला तसंच असणार आहे आजचा ब्लॉग. आणि आपण जाणार आहोत आता. पण मी चाललो आहे वर्कआउटला आणि बघूया कसा वर्कआउट होतो. आणि आज बॅक मारणार आहे आपण. काल रात्री हाईटला होतो, सकाळी आलो, झोपलो, आत्ता उठलो मगाशी, जेवलो वगैरे मगाशीच आणि आता वर्कआउटला चाललो आहे. तर 4 वाजलेत, आपण जाऊया वर्कआउटला. नंतरला मग आपण कालच्यासारखंच सेम नंदिनीला घ्यायला जाणार आहोत ऑफिसला आणि नंतरला मग घरी येऊ. आलो. तर जाऊया वर्कआउटला, बघूया. चला चला तर मग निघूया आपण. आणि इकडे घरी बघताय कोण कोण आलं. इथे मम्मी आहे, ते मीर आहे, बिल्डर आहे, ते बिल्डर झोपलेत दुसरे. आणि इकडे ब्लॉग चालू आहेत, ब्लॉग बघतात आहेत. आणि इकडे मावशी आली आहे आपली विरारवरून. हाय कर मावशी. बऱ्याच दिवसांनी मावशी आली आपल्याकडे. तर जाऊया आपण वर्कआउट करायला. चला तर चाललोय आपण आता. आणि आपण आज बॅक आणि बायसेप वर्कआउट करू. बस झाला, एका दिवसाला 2 व्हेरिएशन्स बस झाले. तर बघूया कसा होतोय वर्कआउट आजचा. रेडी टू गो. तर आपण आता पोचलो डानुगरवाडी मेट्रो स्टेशनच्या सिग्नल लागला आपल्याला. सिग्नल सुटला, चला जाऊया. फायनली पोचलोय आपण शीममध्ये. तर गाईज, आता आपण आलो आहे वर्कआउटसाठी. तर थोडं आपण वॉर्मअप करून घेऊया आता. बॉडी थोडी फ्लेक्स करून घेऊया आणि मग आपल्या वर्कआउटला सुरुवात करूया. आज आपला आहे, तुम्ही बघितलं, मी बोललो आहे तुम्हाला की आज आपण बॅक बायसेप मारणार आहोत. तर थोडी स्ट्रेचिंग आणि थोडं वॉर्मअप, बॉडी थोडी गरम करून घेऊया आणि मग वर्कआउटला सुरुवात करूया. तर जोशमध्येच होतो आज वर्कआउटसाठी. तर स्टार्ट करतो आहे. थोड्या वेळाने आपण चालू करूया. जो ग्राउंडवर वर्कआउट करायचो मी, तसंच सेम वॉर्मअप वर्कआउट मी करतो. आणि ही स्ट्रेचिंग मला खूप आवडते, माझी फेवरेट स्ट्रेचिंग आहे ही. तर फुल बॉडी स्ट्रेच करून घेऊया आपण आता. कमरेची, पायाची, सगळीच. जे नंतरला वर्कआउटला मजा येईल आपल्याला. आणि ही माझी जिम कशी आहे, कशी वाटली तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. 1 वर्षापासून मी या जिममध्ये आहे, पण कंटिन्युअस जायलाच भेटत नाही. आता कंटिन्युअस चालू केलं आहे जायला आणि तुम्ही बघताय आता वर्कआउट कालपासून मी चालू केलं. आणि फर्स्ट आपण घेतलेत ते पुलअप्सचे 3 सेट मारले मी. सुरुवातीला थोडे जास्त गेले, त्याच्यानंतरला कमी होत गेले. आज फर्स्ट सेट आहे हा माझा. तर फर्स्ट सेटला 10 मारले, तर सेकंड सेटला बघूया किती देतात. 1 2 3 4 4च गेलेत आता तरी. 5 बस 5 गिवअप केलं. 5 केल्यानंतरला अजून एक सेट मारला, पण शूट नाही केलं मी. तिसरा सेट 4-5च सेट गेले माझे तिसऱ्या सेटला. आणि हा सेकंड व्हेरिएशन घेतला आपण, पुली पुश डाऊन.
त्याच्यामुळे पण मस्त एकदम बॅक फ्लेक्स होते, बटरफ्लाय. तर आपण आपल्या बॅकचे 3 ते 4 व्हेरिएशन घेणार आहोत आपण, आणि प्रत्येकी 3-3 सेट मारण्याचा प्रयत्न करू. 3 सेटचं तर टार्गेट ठेवलेलंच आहे आपण. प्रत्येक व्हेरिएशनला 3 सेट तर गेलेच पाहिजेत, आणि त्यानुसार आपण वर्कआउट मॅनेज केला आहे. आपला वर्कआउट हा 1 ते 1.5 तासाचा असतो. जास्तीत जास्त 1.5 तास, नाही तर 1 तास बस झाला वर्कआउटसाठी. तर त्या वर्कआउटमध्ये 1 तासामध्ये आपले 3 ते 4 सेट कंपल्सरी झालेच पाहिजेत. आणि त्या सेटनंतरला मग लूजिंग झाली, बॉडी स्ट्रेचिंग झाली, ते सुद्धा झाली पाहिजे. ज्या पार्टचं आपण वर्कआउट करतो आहे त्या पार्टची स्ट्रेचिंग तर वर्कआउट झाल्यानंतर झालीच पाहिजे, नाहीतर मग काही फायदा नाही. आणि नंतरला ते डाएट, ते तर वेगळीच गोष्ट आहे. जशा जशा व्हिडिओ आपल्या येत जातील चांगल्या चांगल्या, त्याच्यानुसार मी तुम्हाला डाएटचं पण सांगेन. आता मी जो डाएट फॉलो करतो आहे त्याचा रिझल्ट काय येतो आहे ते बघूया आपण. आणि त्याचा रिझल्ट जर चांगला असेल तर मी तुम्हाला नंतरला सांगू शकतो, ठीक आहे. तर हा 3rd सेट होता आपला, हेवी होता खूप. त्याच्यानंतरला थोडं वेट कमी करून अजून 1-2 सेट केले. सेट नाही, म्हणजे असंच वेट कमी करून मारलं थोडंसं बस, म्हणजे लॉंग ग्रिप पकडली विंग्ससाठी. त्याच्यानंतरला आपण 2nd व्हेरिएशन घेतलं आहे, सीटेड रोज असंच नाव आहे काहीतरी. थोडं नावं अवघड आहेत, आपण काय ट्रेनर वगैरे नाही आहे. तर ट्रेनर जे सांगितलेलं आहे वर्कआउट, तोच आपण वर्कआउट फॉलो करतो. आणि मी सुरुवातीला एकदम PT लावलेली, तर त्या ट्रेनरने मला शिकवलेलं, त्याच्यानुसार मी पूर्ण वर्कआउट फॉलो करतो की कोणते कोणते व्हेरिएशन कसे मारायचे. त्याच्यानुसार मी माझा वर्कआउट पूर्ण फॉलो करतो. तर हे सीटेड रोजचे आपण 3 सेट मारलेत आहेत. वेट वाढवत गेलो आहे, प्रत्येक सेट्सला वेट वाढवत गेलो आहे आपण प्रत्येक व्हेरिएशनमध्ये. हा 1st सेट झाला, त्याच्यानंतरला 2nd सेट चालू करू आपण, त्याच्यानंतरला 3rd सेट, असे 3 सेट आपण कंप्लीट करू. आणि प्रत्येक सेटच्यामध्ये आपण 1 मिनटं, 1 ते 1.5 मिनटं रेस्ट घेऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे 60 सेकंड्स, 60 to 90 सेकंड्स आपण मध्ये पॉज घेऊ शकतो प्रत्येक सेट्सच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला थोडी पॉवर मिळते अजून वर्कआउट ग्रो करण्यासाठी आपला. तर हा मी हेवी वेट मारला आहे त्याच्यानंतरचा 2nd सेट. आणि 3rd सेटचं शूट केलं नाही आहे, आय थिंक सो. खूप हेवी होतं, खूप बॅकला प्रेशर येत होतं. मध्येच कोण ना कोण येतच होतं आपला वर्कआउट चालू असताना. म्हणजे त्यांना पण त्यांचा वर्कआउट करायचाच आहे शेवटी, आणि मध्ये पण कोण ना कोणतरी येणारच वर्कआउटमध्ये. तर हे पाठवून जाते, ते सुद्धा सिनियर ट्रेनर आहेत आमच्या जिममधले, ते सुद्धा गाईड करत असतात प्रत्येकाला. आणि हा लास्ट 3rd सेट मारतो आहे मी. आणि वर्कआउटला जायच्या आधी तुम्ही 1 तास आधी खाल्ल्याशिवाय तुम्हाला पॉवर नाही येणार आणि तुमचा वर्कआउट चांगला नाही होणार. जर तुम्ही काहीच खाऊन नाही जात आहे, फक्त थोडंसं काहीतरी 1 केला वगैरे खाऊन जात आहे, तर मग एवढी पॉवर नाही येणार तुम्हाला. ब्राऊन ब्रेड, पीनट बटर, केला असं ठेवा तुम्ही प्री वर्कआउटमध्ये तुमच्या, तर तुम्हाला पॉवर थोडी जास्त येईल वर्कआउट करताना. आता हे आपलं आहे 4th, म्हणजे पुलअप्स पकडले तर हे 4th व्हेरिएशन आहे आपलं.
आमच्याकडे जिममध्ये मशिनरीज खूप आहेत बॅकसाठी. 5 ते 6 मशिनरीज आहेत. त्यातली ही एक मशीन आहे बॅकसाठी. ही सुद्धा छान मशीन आहे अप्पर बॅकसाठी. याचेसुद्धा मी 3 सेट मारले. आणि हां, तुम्हाला मी सांगत होतो प्री वर्कआउट आपण काय खाल्लं पाहिजे. तर तुम्ही तुमच्यावरती आहे, तुम्हाला जसं ॲफोर्डेबल आहे तसं तुम्ही खाऊ शकतात. फ्रूट खाऊ शकतात, पीनट बटर खाऊ शकतात, ब्राऊन ब्रेड खाऊ शकतात पीनट बटरला लावून. म्हणजे ब्राऊन ब्रेडला पीनट बटर लावून तुम्ही खाऊ शकतात, समजून घ्या. तर तुम्हाला पॉवर चांगली येऊ शकते. म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय मी. तुम्ही ग्लुकॉन डी घेऊ शकता वर्कआउट चालू असताना. इलेक्ट्रोल पावडर पिऊ शकता पाण्यात टाकून. त्याच्याने सुद्धा तुम्हाला एनर्जी मिळू शकते वर्कआउटसाठी. आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर स्ट्रेचिंग करत जा, ते मेन आहे. जर तुम्ही स्ट्रेचिंगच करत नसाल तर काही फायदा नाही. ही एक दुसरी मशीन आहे. आणि याच्यानंतर आपण बायसेपला सुरुवात करू. या मशीनचे सुद्धा 3 सेट मारले. हा सेकंड सेट. 25-25चे आमच्याकडे प्लेट्स आहेत. त्या प्लेट्स टाकून वेट वाढवत आपण व्हेरिएशन्स मारत जाऊ. सेट्स मारत जाऊ. जसं जसं वर्कआउट पुढे जात होतं आणि तसं एनर्जी लो होत होती. स्टार्टिंगला खूप चांगली एनर्जी होती, खूप हेवी वेट गेलं, पण शेवटला एवढं हेवी वेट जात नव्हतं माझ्याने. पण जेवढं जात होतं तेवढा प्रयत्न केला मी करण्याचा. आता हा थर्ड सेट पण मी सिंगल हँड सेम वेट देऊनच मारतो आहे. जे सेकंड सेटला ठेवलेला वेट तोच सेम सेट मी थर्ड सेटला ठेवला आहे, पण सिंगल हँड मारतो आहे. तर मित्रांनो, कशी वाटते व्हिडिओ ही मला नक्की सांगा कमेंट करून. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओ मी घेऊन येत राहू की नको राहू हे मला तुम्हीच सांगा कमेंट करून. तर मी जसं डेली मला व्हिडिओ बनवायला भेटत आहेत तसा मी बनवतो आहे. अरे, अजून एक व्हेरिएशन घेतला आपण. हा एक व्हेरिएशन आहे. तो पण मला ट्रेनरनेच सांगितलं की अजून एक हा घेऊन टाक. तर हा एक व्हेरिएशन घेतला आपण बॅकसाठी. याचे आपण 2च सेट मारले. शेवटी थोडी पॉवर कमी होत गेली आणि मग 2 सेटच मारले याचे आपण. अजून खूप सारा वर्कआउट आहे. बॅक एक्सटेन्शन आहे, डेडलिफ्ट आहे. ते तर मी काही केलंच नाही. हा एक 6वा व्हेरिएशन आहे. 6 व्हेरिएशन मारलेत मी बॅकमध्ये. काय माहिती मी काय करत होतो. एवढा वर्कआउट केला मी आज. स्वतःलाच विश्वास नाही होत आहे माझ्यावरती की मी एवढा वर्कआउट केला आज. ह्याच्यानंतरला आपल्याला बायसेप मारायचे. त्याच्यासाठी पण थोडी पॉवर आपण ठेवलेली आणि त्याच हेतूने आपण वर्कआउट करत होतो की आपल्याला बायसेपसुद्धा मारायचे त्यात. तर झाला. इकडे आपण एंड केलं आहे. हा लास्ट सेट आहे आपला आणि बॅकचा आपण इकडे एंड करणार आहोत. त्याच्यानंतरला आपण आलो आहे बायसेपकडे.
तर बायसेपसाठी आपण हा बार घेतला आहे, एम टी बार मारला स्टार्टिंगला 25 फर्स्ट सेट आहे. तर हा फर्स्ट सेटमध्ये आपण 25 इन नंबर्स केलं आहे एम टी सेटमध्ये. त्याच्यानंतरला रिव्हर्स कल मारले आपण, त्याचे पण 25 इन हँड्स केले. हां, आता रिव्हर्स घेतलं आहे. रिव्हर्स पण आपण 25 टाइम्स मारले. थोडं पम्प झालं बायसेप, आणि तुम्ही पण हे करून बघा. एम टी बार घ्या आणि 25 टाइम्स सरळ आणि 25 टाइम रिव्हर्स. त्याच्यामुळे पंप खूप छान येतो आपल्या बायसेपला. म्हणजे मला तरी एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये, एवढ्या दिवसांपासून मारतो आहे मी. त्याच्यानंतरला आपण प्लेट टाकून वाढवत जाऊ. फर्स्ट सेट एम टी झाला, तर सेकंड सेटला आपण एक प्लेट टाकू छोटी. ही 10 kgची प्लेट आहे. बायसेपचे आपण 3 ते 4च व्हेरिएशन घेऊ. 3 ते 4 पण नाही, 3 घेऊ आपण बायसेपचे व्हेरिएशन. हा फर्स्ट सेट घेऊ, म्हणजे फर्स्ट व्हेरिएशन घेऊ. त्याच्यानंतरला आपण बेंचवरती झोपून जे मारतात तो एक सेट घेऊ. त्याच्यानंतरला डंबल्स मारेल मी. तोपर्यंत माझी बॅटरी राहिली पाहिजे फोनची बॅटरी संपली तर मी तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही. आणि जिमवरून सुटल्यावरती आपल्याला जायचं आहे, पिकअप आहे, जो नेहमीप्रमाणे ठरलेलाच आहे. जसं ड्युटी असते माझी, त्या ड्युटीनुसार माझा पिकअप ठरलेलाच असतो. मॉर्निंग असेल तर इव्हिनिंग असेल तर मॉर्निंगला, नाईट असेल तर मॉर्निंग आणि इव्हिनिंग दोन्ही. तर हा आपण सेकंड व्हेरिएशन घेतला आहे, बेंचवरून झोपून बार मारायचा. याचं नाव नाही माहिती मला, ॲक्च्युली व्हेरिएशन्सचे नावं माहीत नाहीत मला. पण हा खूप चांगला व्हेरिएशन आहे, याच्यामुळे खूप चांगला पंप येतो बायसेपसाठी. याचेसुद्धा आपण 3 सेट मारले. फर्स्ट एम टी सेट मारला, त्याच्यानंतरला 10ची प्लेट टाकली, त्याच्यानंतरला 5ची प्लेट टाकली. पण खूप छान वर्कआउट आहे, याच्यामुळे रिझल्ट खूप चांगला आहे. हा सेकंड सेट घेतला आपण. खूप दमलेलो मित्रांनो, कधी वर्कआउट संपतो आहे आणि कधी घरी जातो आहे असं झालेलं मला. मजा येत होती वर्कआउटला. जसं जसं आपल्याला बॉडी रिझल्ट देते आपली, तसं वर्कआउट करायला खूप मजा येते. आणि हा थर्ड सेट घेतला, म्हणजे थर्ड व्हेरिएशन घेतला बायसेपचा आपण. ह्याच्यामुळे सुद्धा खूप चांगला पंप येतो. म्हणजे ह्या मशिनरीज खूप नवीन युनिक निघाल्यात. सुरुवातीला अशा काहीच मशिनरीज नव्हत्या. सुरुवातीला लोक डंबल्सनेच वर्कआउट करायचे, तालमीत करायचे व्यायाम, डंबल्सने वर्कआउट करायचे जिममध्ये. एवढ्या काही मशिनरीज नव्हत्या. सुरुवातीला फक्त बायसेपची मशीन होती, ट्रायसेपची मशीन होती, तेच, बाकी काहीच नाही. तर गाईज आपण लेट झालो आहे, 6 वाजून गेलेत आपल्याला इकडे. 6:02 झाले आहेत, 6 वाजता सुटते ती. तर आपण जाऊया आता. तर गाईज हा आहे आपला पिकअप. रोजच्याप्रमाणे आज पण पिकअप केलं आणि आता आपण चाललो आहे घरी. सिग्नलला आहे इकडे, कांदिवलीमधला काला घोडा. तर जाऊया घरी. कुठला? कलरफुल घोडा. हां, कांदिवलीमधला कलरफुल घोडा. हां, आणि काला घोडा फेस्टिवल संपला आहे 10 तारखेलाच. तर आता आपण जाऊया घरी. तर मग आज काय रात्रीच्या जेवणाचा काय कार्यक्रम आहे बघूया. आई काय बोलताय? ठीक आहे, मावशी आली आज घरी. पकड, सिग्नल सुटला. वातावरण बघा किती मस्त वाटतं. संध्याकाळचे 6 वाजले ना
की असं मस्त थोडं ऑरेंजेस असं वाटतं, पिंकिश ऑरेंजेस असं मस्त वाटतं, जे की मोबाईलमध्ये पण कॅप्चर होत नाही आहे. बट मस्त वाटतं, वातावरण सुंदर झालं. तर इकडे मॅडम थांबल्या त्यात एका ड्रेसच्या शॉपमध्ये. आज वहिनीचा बड्डे आहे तर त्याच्यामुळे त्यांना ड्रेस घेत आहेत. कुठे ना कुठेतरी स्टॉप असतोच. ऑफिसमधून निघालो ना तर कुठे ना कुठेतरी स्टॉप असणारच. तर आज आहे कपड्यांच्या दुकानात स्टॉप. तर फायनली इकडे ड्रेस डिसाईड घेतला आहे, डिसाईड करून घेतला आहे. ॲक्च्युली बरं झालं लवकर घेतला, नाहीतर खूप टाईम लागतो मॅडमला ड्रेस चूज करायला. घेतलं, माझं ऑलरेडी गिफ्ट दिलेलं आहे मी हॉट हेअर, पण त्याला यायला टाइम लागतो. अच्छा ओके. म्हणून मी हे जस्ट असं आजच्या दिवसासाठी हो ठीक आहे. ऑलरेडी गिफ्ट माझं लेट येणार आहे, म्हणून मी आता मग आज काय पार्टी वगैरे आहे की नाही? वहिनीचा बर्थडे आहे तर जोरदार. बघूया. मी तर नाईटला आहे, मला तर टाईम नाही भेटणार. ठीक आहे. जोरदार पाहिजे. हो हो. तर फायनली मित्रांनो आता घरी आलो आहे मी. तर अशी होती आजची व्हिडिओ. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर. ठीक आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत राहू. तर आता चाललो आहे मी ऑफिसला आणि ही इकडे इच्छा करते आहे. ही बघा आता हिचं काय काम झालं आहे तर घरी बसून टाईमपासच करायचं आहे. हां तर आता मी चाललो आहे ऑफिसला. माझी ड्युटी चालू होणार आहे आणि हिची ड्युटी ऑलरेडी संपली आहे. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओ आपला येत राहतील. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. चला जाऊया ऑफिसला.